मुंबईमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना। त्वचेचा कॅन्सर असलेल्या आजीला नातवानं आरेतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात चक्क फेकून दिलाय। 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून नातू फरार झालाय। पोलिसांनी आजीला रुग्णालयामध्ये दाखल केलंय। तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। आजीच्या कुटुंबियांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती। दृश्य आपण बघू शकतोय। 60 वर्षीय आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून नातू फरार झालाय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, खरं तर धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। आपल्याच आजीला कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली फेकून नातू फरार झालेला आहे। पोलिसांकडून या संदर्भात काय नेमकी माहिती समोर आली आहे? गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये ही घटना घडलेली पाहायला मिळते आणि 60 वर्षीय या वयोवृद्ध आजीला नातवाने कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये फेकून हा निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतल्या आरेमधल्या ठिकाणी घडलेला आहे। त्वचेचा कॅन्सर त्याच्या आजीला होता आणि त्यामुळे त्यांनी स्वतःच्या आजीला आरेच्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकला आणि तिथून तो निघून गेला। या सगळ्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्या महिलेला तिथून रुग्णालयात त्या वृद्ध आजीला तिथून रुग्णालयात दाखल केलं आणि तिच्यावर सध्या कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती सध्या मिळते। आणि आपण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आता पोलीस जे आहेत ते कुटुंबाचा त्या नातवाचा शोध घेत आहेत आणि हे सगळे जे आहेत ज्या आजीनी माहिती दिली त्या माहितीनुसार हा नातू जो आहे तिचा तो मालाड परिसरात राहतो आणि त्याच्याकडे जी आजी राहत होती। त्यामुळे आता त्या कुटुंबाचा त्या नातवाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। गौरी, नक्कीच काय नेमकी कारवाई केली जाते या नात्यावर हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धनंजय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर